डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। राज्यातील महत्त्वाच्या उजनी धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत असून धरण 100% भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत धरणात 93.87% पाणीसाठा झाला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाच्या सांडव्यावरील वक्रद्वाराद्वारे 5000 क्युसेक्स आणि विद्युत गृहामधून 1600 क्युसेक्स असा एकूण 6600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात करण्यात आला आहे। पाणलोट क्षेत्रातून होणाऱ्या अवकेनुसार या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता असल्याचंही विभागाने स्पष्ट केलं आहे। या पार्श्वभूमीवर भीमा नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं। नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीकाठावर ठेवलेलं साहित्य तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन कार्यकारी अभियंता इंजिनियर सुउडुंबरे यांनी केलं आहे। दरम्यान उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी, नागरिक आणि सिंचन क्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब मानली जाते। धरण लवकरच 100% भरण्यास भीमा खोऱ्यातील सिंचन, पिण्याचं पाणी आणि औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल। मात्र नदीकाठच्या नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।